सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 एप्रिल 2025 पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त, लवकरच नव्या नियुक्त्या केल्या जाणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्ह्यातील कार्यकारिणी व फ्रंटर सेलची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीची लवकरच निवड केली जाईल अशी माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली. आगामी येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आमदार शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष सुनील यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष यांच्या सर्व तालुका कार्यकारिणी तसेच सर्व फ्रंटल सेलचे सर्व अध्यक्ष त्यांची जिल्हा व तालुका कार्यकारिणी देश व राज्य पातळीवरील फ्रंटल सर्व काम करणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकारी सर्व बरखास्त करण्यात आले आहेत. निसर्ग अटून कोणताही विकास नको. दमयंती राजे भोसले. वाईत पर्यावरण संरक्षण समितीची तिसरी कृतज्ञता यात्रा. निसर्ग नाही तर आम्ही नाही. विकासाच्या नावाखाली संवेदनशील क्षेत्र हटवले जात आहे. तोडली जाणारी झाडे टिकवणे गरजेचे आहे. निसर्ग अटून कोणताही विकास नको असे प्रतिपादन दमयंती राजे भोसले यांनी वाई येथे केले. सुरूर वाई महाबळेश्वर पोलादपूर रस्त्याच्या रुंदीकरणात सुमारे 200 वर्षापूर्वीच्या ब्रिटिशकालीन शेकडो जुने वृक्ष हटवले जाणार आहेत. याविरोधात वाई शहरातील वृक्षप्रेमी एकवटले आहेत. ही निसर्ग संपदा हटू नये या मागणीसाठी वाई पाचगणी महाबळेश्वर येथील पर्यावरणप्रेमींनी वाई शहरात तिसरी कृतज्ञता फेरी रॅली काढली. या फेरीचे नेतृत्व दमयंतीराजे भोसले यांनी केले. या रॅलीत शेकडो कार्यकर्ते, युवती, महिला सहभागी झाल्या होत्या. सुरूर तालुका पाटण गावचे युवा सरपंच गणेश संपकाळ यांचा दुचाकी अपघातात मृत्यू. गुजराडी फाट्यावर तीव्र वळणावर दुचाकी अपघातात सुरूर तालुका पाटण येथील युवा सरपंच गणेश शंकर सपकाळ यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारासाठी नेत असताना शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे सुरूर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पिकअप दुचाकीच्या भीषण अपघातात सज्जनगड रोडवर आंबोडे खुर्द तालुका सातारा येथे 2 ठार. सातारा सज्जनगड रस्त्यावरील आंबोडे खुर्द तालुका सातारा येथे रविवारी सकाळी पिकअप दुचाकीचा भीषण अपघात होऊन 2 16 वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. वेदांत शरद शिंदे व प्रज्वल नितीन किर्दत रोगी राहणार आंबोडे खुर्द अशी ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. 2 मित्रांचा अपघातात जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फुले हा चित्रपट 28/4/2025 ते 1/5/2025 पर्यंत 7 स्टार सिनेमा सातारा येथे 100 रुपयांत पाहता येणार. साताऱ्यातील सर्व पूर्वी संघटनेच्या आव्हानाला मान देऊन साताऱ्याच्या 7 स्टार येथे फुले हा चित्रपट 100 रुपये तिकीट दरामध्ये सातारकरांना पाहावयास मिळणार आहे. वरिये पुलावरील प्रवास बनला धोकादायक. लोखंडी ग्रिल तुटले, वाहने नदीत कोसळण्याचा धोका. सातारा पुणे जुने हायवेवर असलेल्या वरिये पुलावरील लोखंडी ग्रिल गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेले असल्याने वाहने नदीपात्रात कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून वाहनांची व नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणचे लोखंडी ग्रिलचे नादुरुस्त झाले काम त्वरित करावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. सातारा पुणे जुने महामार्गावर सध्या कमलेचा ताण आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असून वरियातील वेण्णा देऊळ पूल समस्यांच्या फेऱ्यात अडकला आहे. मुळात या पुलावरून प्रवास करताना वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हा पूल अरुंद असून संरक्षक म्हणून उभ्या केलेले लोखंडी ग्रिल तुटले आहेत. वाहनांची धडक होऊन हे लोखंडी ग्रिल तुटल्याने वाहन चालकांना या मार्गावरून वाहने काळजीपूर्वक चालवावी लागत आहेत. भुईंज रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांड्या, रुग्णांचे उपचाराभावी हाल. पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणारे भुईंज हे वाई तालुक्यातील मोठे गाव आहे. गावातून महामार्ग जात असल्याने येथील भुईंज ग्रामीण रुग्णालय सुसज्ज असणे अत्यावश्यक आहे. मात्र या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वारंवार रजेवर असल्याने रुग्णांचे उपचाराचे आभाळ होत आहे. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी हे खासगी दवाखान्यात असल्याने त्यांचे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून वारंवार रजेवर जाणाऱ्या वैद्यकीय डॉक्टरांची हक्कलपट्टी करून नवीन डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. पाचगणीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, पालिकेचे दुर्लक्ष, नागरिक व पर्यटकांची कसरत. स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात आदर्श ठरलेल्या पाचगणी शहरातील अंतर्गत रस्त्यांची मात्र दुरावस्था झाली आहे. शहरातील रस्त्यांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिक व पर्यटकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. औंध सातारा रस्त्यावर पवारवाडी नजीकच्या घाटात ट्रक दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, 2 जखमी. औंध सातारा रस्त्यावर कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी नदीच्या घाटात रविवारी सकाळी ट्रक व दुचाकीच्या धडकेत 1 जण ठार, 2 जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी औंध घाटामधून साताऱ्याकडे निघालेल्या 16 चाकी सिमेंट वाहतुकीचा ट्रक हा पवारवाडी नदीच्या घाटातील उतावळ वळणावर आला. तेथे ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने साताऱ्याकडून नेरत दुचाकीला घाटात जोराची धडक दिली. त्यानंतर हा ट्रक घाटातील संरक्षक कट्टे तोडून उलटला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी ट्रकच्या केबिनमध्ये घुसून तेथेच अडकली. यामध्ये दुचाकीस्वार आनंदा द्रुपती वय 41 राहणार सातारा मूळ जत हे जागीच ठार झाले. तर त्यांची बहीण मालन कल्लाप्पा कांबळे वय 54 आणि ट्रक चालक प्रशांत वसंत वसमाटे वय 38 राहणार वाडेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आले आहे. अनुष्का केंद्रे आणि तेजस्विनी कर्वे यांची महाराष्ट्र हॉकी संघात निवड. इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र आणि क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त सहभागाने छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथील ॲट्रो टर्फ मैदानावर महाराष्ट्राच्या महिला संघाची निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये
दी हॉकी सातारा संघटनेची महिला हॉकी खेळाडू अनुष्का कंजे व तेजस्विनी कर्वे यांची उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्र संघामध्ये स्थान मिळवले। या दोन्ही खेळाडू मुदुजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण या प्रशालेत शिकत आहेत। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।